ताट घ्यायचं अजून एक पाण्यावर खा तापायला आहेत ना हे पाणी काय कापायचं पान पुसरा तिकडच पाणी एवढे दिवस पित होतात ना मग गणू चाललंय गणू येईल घरी पाणी प्यायला मी घेतो बाबा बाटली मागितला तर मी देणार नाही आधीच सांगतो चल चल तू कशी घ्या मग डोक्यावर ह्याला बोल जा ना ये तुझ्याकडे कोण नाही तिथं हे दोन वाजवतील मला कोण मग आपण नाही ते घाण बिन काय मग आणि एवढं आयुष्य त्याच्यात पाणी पितोय ना ठेव ना तिथं त्या सोपलं टाकून सानूला नका घेऊ बाकी सगळ्या तिचा तो बलून आणला पाहिजे होता पिवती परत भिजणार आहे ते लगेच नका भिजू जाणार छत्री काय करताय फक्त अंडी आणायची राहिली आता आमची भाऊजी चालले दुकानात अंडी आणायला त्यांच्या मामांकडे बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण धबधब्याजवळ आता पोचतोय थोड्याच वेळावरती धबधबा आहे आधी बघू शकता आपली गँग सगळी तयारीमध्ये आलेली आहे आणि साई श्रुती स्नॅक सेंटर हे आमच्या भाऊजींच्या मामाचं आहे तर तुम्ही इथे येऊ शकता जवळच धबधबा आहे इथून बघा जाऊ शकतो आपण खाली जाण्याचा मार्ग आहे आणि सुंदर असा धबधबा आहे तर इथे आल्यावरती तुम्हाला खाण्याची आणि सोय होईल तर कधी आलात तर इकडे भेट द्या ॲड्रेस तुम्हाला मी मेन्शन करीन आणि बघू शकता तुम्ही झूम करून इथे ॲड्रेस दिलेला आहे छान असा सुंदर धबधबा आहे तर चला आपण आता जाऊया धबधब्याकडे बघू शकता मित्रांनो खूप दिवसानंतर आपण सासरवाडीत आलो आहे आणि धबधब्याचा आनंद घेणार आहोत तर धबधब्याला पाणी आहे बऱ्यापैकी बरेच दिवस आंघोळ पण नाही केली आहे धबधब्यात तर सध्या आपण चालू आणि तिथे आमची बायको माझी वाट बघते मोबाईल भिजला तर काय नाही होत जातो तो छत्री दे जराची फायनली मित्रांनो आपण धबधब्याजवळ आता आलेलो आहोत थोड्यात पोचू अशी काही वाट आहे जाण्याची फेमस धबधबा आहे हा इकडला कुसगाव गरबाचा कोंड इथला इथे आम्ही दोघं इथं छत्रीत करू शकता आज आमची इकडे चिकन पार्टी आहे बघू शकता हा असा वॉटरफॉल आहे थोडं कमी पाणी आहे पण आंघोळीपुरता मस्त आहे ही आमची सानवी खूप एक्साइटेड आहे धबधब्यात भिजायला काय बोलते हां मग काय
चला 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 गेला पाहिजे पाऊस. नको नको पण नको करू, मला भिजायचं नाही आहे. सावकाश आणून पाय ठेवा. पप्पाचा हात धर. ये इकडे आपण बघूया मुंबई. तर मित्रांनो फायनली आपण धबधब्याजवळ पोचलो आहोत. हा इकडे नदीचं आपलं काय म्हणतात त्याला, डोंगरातून येणारं पाणी आहे आणि हा इकडे पुढे वॉटरफॉल आहे. तुम्हाला दाखवतो तसं. इथे वॉटरफॉल, इथून खाली वॉटरफॉल आहे. उभी राहा. हा बघा, बघू शकता हा खाली वॉटरफॉल आहे. छोटासा आहे पण मस्त आहे, आंघोळी वगैरे करण्यासाठी सुंदर असा वॉटरफॉल आहे. बघू शकता तिथे थोडं पाणी खोल आहे तिथे, मस्त आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. आणि हा सुंदर असा निसर्ग सह्याद्री नेहमीप्रमाणेच बघू शकता तुम्ही आपल्या पाठीमागे दिसतोय. आणि इथे आज आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. तर निसर्गाच्या सानिध्यात आम्ही मस्त चिकन पार्टी करणार आहोत. तर चला थेट जाऊ शकतो, आपली मंडळी तिकडे आपली वाट बघते, तर पोचू. आमची चूल रेडी झालेली आहे. ह्या भर पावसाचा आम्ही मोठा एक्सपेरिमेंट करणार आहोत. फाटी बिटी लावून जरा बघूया. हा एकदम कडक मेहनत करणार आहोत आम्ही. जेवढा पावसाने तर ही एक एक फोड धुताना बघू शकता. आम्ही अंड्याचा ट्रे पण आणलाय, जो प्लास्टिक मध्ये बुडवून ठेवलाय. जोरात पार्टी आमची. पाऊस जास्त नको पाडाय. आता आम्ही मस्तपैकी थोडंफार पाऊस आलेला आहे, तर आम्ही चिकन टेस्ट करतोय, खातोय. या तुम्ही पण खायला. एक नंबर. ही माणसं काय माघार पण घेत नाही. घशामध्ये अडकलाय तरी खाते. ही माणसं काम करूया आपण आता. खाली आहे ना थोडी दगडी लावूया, त्याच्यावरती लागणार पाहिजे. म्हणजे पाणी आलं तरी कसं खाली वाहून जाईल. पेट्रोल आणलं पाहिजे जरासं काढून आणशील काय घे. भर पावसात पण खाता येईल. हे बघा पाऊस आणि ही बघा माणसं. म्हणूनच व्हिडिओ छोटे बनवतो, जास्त नको बनवू. ताई आमची पावसाला शिव्या घालते. बोट तोडशील, आलू खा. इकडे ही माणसं बघा. पेट्रोल निकाले भरपूर पडलेत. फक्त ना त्याला थोडे पुढे काढ लागतं. रितिका कुठे आहे? रितिका पावसामुळे आमचा तिकट गेला वाहून पाण्यामध्ये. माई आता झणझणीत करते, उद्या सकाळी दूर निघणार. डुबला पाहिजे पीस. चूल पद्धतशीर पेटलेली आहे आमची. बघू शकता. तर तेल पडलेलं आहे. तेल आता गरम होण्याची वाट बघूया आणि त्याच्यात एक एक पीस टाकूया आणि त्याला असं उकडूया छान. फायनली आमचं चिकन मिक्स झालेलं आहे. बघू शकता. एकदम रेड झालेला आहे. कलरफुल. दूर एक लिंबू आम्हाला कापून द्या. काम 25 आज करणार. कसं आहे वातावरण? एक नंबर. मंडळी कांदा कापताना आणि इकडं टोमॅटो कांदा कापून झालेला आहे. एकदम कार्यक्रम फुल फास्ट आहे. लसूण नाही काय. आणि ही रितिका मॅडम डॉक्टर आज कोंबडीला चिरफाड केली यांनी. हे आमचे साडू
व्हिडिओ बनवताना त्यांचा पण चॅनल आहे जीवन एक प्रवास या नावाने. त्यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक्स द्या, शेअर करा, कमेंट्स द्या. बघा आमची माणसं सगळा घेऊन येतात परत. हे इकडं आमचे नियोजन करणारे माणसं. हे तर आपल्या लाईफ मध्ये होतच असतं, नेहमीच आहे. कधीच व्यवस्थित काम होत नाही. आता बघू शकता तुम्ही, एकदम आम्ही सगळं विजवलं आणि कडकड देऊन पडलंय असं आहे. त्याच्यामध्ये मी एकटाच शनी आहे. माझा खूप झाला आहे. ही बघा खायाच्या नादात आलेली होती, पण खाया काय भेटला नाही. ही आमची माणसं निसर्गाचं सानिध्य बघायला आलेली, पण सानिध्य काय यांच्यावरती रागावलाय. माणसं चाललेली आहेत परत, टोपलीवर पक्का करून चाललेली आहेत माणसं. खायला तर काय भेटलं नाही, नुसतं पावसात भिजायला भेटला फक्त आम्हाला. पावसाने सगळ्या प्लॅनवर कालीनामा घातलाय. तर आता आम्ही घरी जात आहोत आणि घरी जाऊन आम्ही काय आहे तो बनवताव, खाताव आणि झोपताव. अशा प्रकारे नदीचा प्लॅन कॅन्सल करून अक्षरशः शेवटी पर्याय म्हणून घरी येऊन चिकन फ्राय केलेलं आहे. पावसाने सगळी वाट लावली आहे. होऊ शकतं आता इथे रेडी होते चिकन 60 फ्राय. तर आता आपण टेस्ट करू आणि बघू कसं होतं. निसर्गाने आम्हाला टांग दाखवली आणि आम्ही फायनली आलो घरी जेवायला. असं काय हा पाऊस आहे मित्रांनो, बघू शकता. आत्ता थांबला आहे. आम्ही जेव्हा इथे धबधब्यावरती होतो असा सगळा पावसाचा खेळ धबधब्यावर होतो तेव्हा जोरदार होता आणि आता घरी आलो तो थांबला आहे. चला मित्रांनो राहू द्या, आता काय शेवटी घरचाच पर्याय.